5 मानाचे गणपती आणि जवळपास आमचे इतर 12-13 गणेशोत्सव मंडळाला मी भेटी देणार म्हणजे दर्शन करायला जाणार आहे। आणि या दर्शनामागचा उद्दिष्ट एवढंच आहे की आम्ही सर्व देव देश धर्म कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असताना देवाला एवढीच प्रार्थना करतो गणपतीरायाला या महाराष्ट्राला सुखी समृद्ध राहू दे। महाराष्ट्रामध्ये जी नैसर्गिक आपत्ती जी मागच्या काळामध्ये आली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला। आमच्या शेतकऱ्यांना आणि जे आज संकटाची पाळी आली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आधार दे आणि यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये कुणावरही त्या ठिकाणी संकट येणार नाही। आमचा महाराष्ट्र समृद्ध होईल। या समृद्ध महाराष्ट्राला अशीच समृद्धी मिळू दे आणि येथील संपूर्ण 14 कोटी जनतेचं रक्षण गणराया करतील अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे। आणि या 5 मानाच्या गणपतीच्या माध्यमातून या दर्शनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना गणपतीराया सुखी संपन्न ठेवेल अशी मी प्रार्थना केली आहे। सर, उच्च न्यायालयाने आगे 5 मिनिटं राहिली। मोठा पोलीस बंदोबस्ती लावलाय। आता उच्च न्यायालयाने जी दखल घेतली आहे ती मुंबईकरांच्या जे काही थोड्या रोजच्या यातायातीच्या रोजच्याच ज्या मुंबई इतकी वेगाने चालते त्या वेगाने चाललेल्या मुंबईला अडथळा येऊ नये आणि मुंबईमध्ये हे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती राखल्या गेली पाहिजे याकरता जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे त्यानुसार मला वाटतं त्या ठिकाणी कारवाई सुरू असेल। मी त्या ठिकाणी फार आढावा घेतला नाही पण मी आता थोडा 1 मिनिटापूर्वी टीव्ही बघितली त्याच्यामध्ये मला दिसला की उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत। आरक्षणाच्या मागणीवर नेमकी पक्षाची भूमिका कशी राहिली आणि या संदर्भात गेल्या 2 दिवसांपासून काय घडामोडी घडतात तुम्ही काय याच्या संदर्भातला आढावा घेताय? नाही, मी आधीपासूनच सांगतोय की मागच्या वेळीच्या आंदोलनामध्ये आणि यावेळीच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आमची सर्वांची भूमिका ही राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे। ते देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केला। आपल्याला त्या बाबी सर्व अवगत आहे, त्यामध्ये मी जात नाही। EWS आरक्षणाच्या माध्यमातून 10% आरक्षणाचा निर्णय झाला। इतर राज्यातले बऱ्यापैकी आंदोलन समाप्त झाले। आपण इतर राज्यातले आरक्षणाचा बघितला असाल, काही गुर्जर समाजाचे आंदोलन होते तेही समाप्त झाले। तर 10% EWS आल्यानंतर आणि ओपन मध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी ही त्या ठिकाणी मराठा समाजाला मिळतं, इतर समाजालाही मिळतं। पण या ताटातलं काढून त्या ताटात द्या, त्या ताटातलं काढून त्या ताटात द्या, हे राज्याला शोभण्यालायक नाही आहे। म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसीला द्या, या भूमिकेत पहिल्यापासून या ठिकाणी ही राज्याची कुठल्याच सरकारची भूमिका नाही आहे। आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे जे काही करता आलं, म्हणजे मी तर म्हणेल राज्याच्या निर्मितीपासून 1 मे 1960 पासून आतापर्यंतच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार सोडलं कुठल्याही सरकारने मराठा समाजाला जो न्याय दिला नाही तो न्याय माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारकडनं, आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारकडनं, एकनाथ शिंदे सरकारकडनं आणि तो अजितदादा आमच्या सोबत आहे, आमच्या सरकारकडनं आपण दिला आहे। आणि वेळोवेळी सारथी असेल, अनेक विषय असतील, मराठा समाजाला मजबूत करणे जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आहे मराठा समाजाचं, त्या सर्वेक्षण प्रमाणे मराठा समाजाला मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे। सरकार ती जबाबदारी पार पाडत आहे। आणि पण हे करत असताना 18 पगड जाती ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज यावरही कोणता अन्याय होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी सरकार घेत आहे।
राज्याची भूमिका काय ओबीसी 50%च्या आतमध्ये नाही, मी आधीच सांगितलं आहे की पुन्हा या ताटातून काढून त्या ताटात नको, त्या ताटात काढून या ताटात नको. म्हणजे मराठा समाजाचं काही जे काही योजना आहेत किंवा जे काही आरक्षण आहे 10% EWS आहे आणि इतर काही ज्या काही सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळाव्या. हा जो 353 जातीचा ओबीसी 18 जातीचा समाज आहे यांच्या तुम्ही सवलती काढून त्यांना द्याव्या. हे काही राज्याला कुणालाही अपेक्षित नाही. म्हणजे या राज्यातल्या कुठल्याही जनतेला विचारा, हेच सांगेल तुम्हाला की कुणाच्या ताटातलं कोणी काढू नका. आपल्याला वेगळा न्याय मिळतोय, वेगळा न्याय घेण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया. आणि मराठा बांधव नेहमीच हे सरकारच्या आणि भूमिकेच्या समर्थनार्थ राहिले आहेत. मला असं वाटतं की या ठिकाणी अजून विचार केला गेला पाहिजे आणि राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आमच्याच सर्वांनी घेतली पाहिजे. मला वाटतं टक्केवारी वाढवणार आहे का आता 50%च्या वर जाणार आहे का 50%च्या वर जाणार आहे का असं तुम्ही म्हणताय? मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे पक्षाची की भूमिका आहे का ही? मी वारंवार हे सांगतो आहे, तुम्ही अजून त्या ठिकाणी तेच ते विचारताय. मी वारंवार सांगतोय की मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार, एकनाथ शिंदे सरकार आणि आम्ही काम करतो आहे याचा लेखाजोखा आपण मांडलेला आहे. यापूर्वी आपल्याला सर्व माहिती आहे राज्याला यावर काय काय काम झालं आहे आणि कधीही कुठल्याही सरकारमध्ये एवढं काम झालं नाही तेवढं काम आमच्या सरकारमध्ये झालं. त्याचा आता मी डिटेल करू शकतो पण तेवढा तुमचा वेळ घेणार नाही. पण मला असं वाटतं की कुठल्याही समाजाला असं वाटत नाही, कुठल्याही SC ST OBC किंवा अजून कुठलाही समाज त्या समाजाचं आरक्षण कमी व्हावं आणि कुणाला द्यावं. पण मराठा समाजाला मात्र जे आरक्षण 10% EWS असेल, अजून काही त्या ठिकाणी आरक्षणाचे मुद्दे असतील ते समन्वयाने त्या ठिकाणी करता येऊ शकतं. या ठिकाणी जी मागणी आहे त्या मागणी अजून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. निश्चितपणे सरकार त्यावर योग्य भूमिका घेईलच. पण आता उपसमिती तयार झाली आहे, राधाकृष्ण विखे पाटील जे आमचे सर्व नेते या ठिकाणी आहेत ते त्यावर काम करतायत. पण या ठिकाणी टोकाचं आंदोलन करून किंवा टोकाची भूमिका घेऊन या राज्यामध्ये आपल्याला अशांतता निर्माण करण्याऐवजी शांतपणे आपल्याला अनेक तोडगे निघू शकतात असं मला वाटतं. सरसकट कुणबी प्रमाणपत्रकाचा मुद्दा जो आहे तो त्यांच्याकडून वारंवार सांगितला जातोय. तुमच्याकडून अशी काही योजना आखली जाते का की गावातील नातेवाईक असेल किंवा ज्यांना ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्रक मिळाले त्याच्यावरती प्रतिज्ञापत्रक असेल किंवा ऍफिडेव्हिट करून अशा पद्धतीने देता येऊ शकता, अशी काही GR किंवा असा काही मसुदा तयार करण्याचं कामकाज चालू आहे का? तुम्ही पुन्हा एकदा कन्फ्युज करताय. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मध्ये आहेत. आमचा उत्तर महाराष्ट्रामधला अनेक मराठा समाजाचे असे लोक आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे, त्या ओबीसी मध्येच आहे. आमच्या विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पकडला तुम्ही, तो ओबीसी समाजामध्ये आलाय. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा शिंदे समितीने जे जे ओबीसी दाखले त्या ठिकाणी म्हणजे शोधून काढले, ओबीसी नोंदी, ते ओबीसी मध्ये आलेच आहे. त्यामुळे कुणाचाच प्रश्न नाही आहे. ज्यांना नोंदी आहे त्या कुठल्या गॅजेटमध्ये झाल्या असतील. ज्यांची मागणी नाही मागणी पूर्ण कशी करणार, तोडगा कसा काढणार? मी तेच सांगतोय. तुम्ही न्यायालयीन प्रश्न मला विचारतात आहे. न्यायालयामध्ये याच्यामध्ये खूप केसेस झाले आहे. न्यायालयाने अशा नोंदी दिलेल्या आहेत यापूर्वी त्यांच्या आदेशामध्ये की एखादी नोंद असेल कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये ती त्या समाजात जातच. म्हणजे शेड्यूल ट्राईब असेल शेड्यूल ट्राईब मध्ये जाईल. 1950च्या पूर्वी शेड्यूल ट्राईबची नोंद असेल ती शेड्यूल ट्राईब मध्ये जातं.